नमस्कार मंडळी। तर आज आपण मस्त असा सोयाबीन पुलाव बनवतोय। एकदम सुटसुटीत मोकळा पण मऊ लुसलुशीत बनतो आणि अगदी झटपट कुकर मध्ये। तर चला रेसिपीला स्टार्ट करूया। तर इथे मी सोया चंक्स घेतलेले आहेत अर्धा कप, म्हणजे तुम्ही घरातल्या कोणत्याही वाटीने एक छोटी वाटी घेतलात तरी चालेल। तर आता आपल्याला याला बॉईल करून घ्यायचे, म्हणजे भिजत घालायची काहीच गरज नाही, फक्त 5 मिनिटं असं चांगलं उकळून घ्यायचं, म्हणजे ते मस्त असे सॉफ्ट होतात। तर पाणी मी ठेवलं होतं ग्लासभर सारखं एक सॉस पॅन मध्ये आणि त्याच्यामध्ये हे घातलेले आहेत। जशी का उकळी यायला सुरुवात होते यांना व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं, म्हणजे ते सगळ्या बाजून व्यवस्थित शिजले जातात। आता आपल्याला एका साईडला बारीक गॅस करून यांना शिजत ठेवायचंय, 5 मिनिटं शिजू द्यायचंय। तोपर्यंत आपण तांदूळ आहेत ते भिजत ठेवूया। इथे मी लांब दाण्याचा बासमती राईस घेतलेला आहे, जो बिर्याणीसाठी स्पेशल येतो। याच्यामध्ये पुलाव ही खूप छान बनतो। तर 1 कप मी राईस घेतलेला आहे। याला स्वच्छ 2 ते 3 वेळा धुवून घ्यायचे, खूप जास्त चोळून धुवायचं नाही, नाहीतर जे तांदूळ आहेत ती मोडण्याची शक्यता असते। अलगद हाताने चोळून याला धुवायचंय आणि भिजत आपल्याला ठेवायचं। एक अर्धा तास भिजले ना की मस्त मोकळे तयार होतात। इकडे सोया चंक्स छान असे शिजले गेले होते, यांना मी असे निथळवत ठेवले, हलके गार झाले म्हणजे हाताला सोसतील एवढे, की आपल्याला याला असे पिळून बाजूला काढायचे आहेत, म्हणजे यातील जास्तीचं पाणी निघून जातं। ही स्टेप खूप महत्त्वाची आहे। जर असंच आपण मॅरिनेट करायला घेतलं ना तर कोणताच मसाला आतपर्यंत जाणार नाही, कारण आधीपासून आतमध्ये पाणी असतं। ते सगळं पाणी आपल्याला पिळून काढायचंय, मगच मॅरिनेट करायला घ्यायचंय। तर आता एका बाउलमध्ये मी त्यांना घेतलंय आणि ते 2 चमचे दही घेते। दही एकदम फ्रेश घ्यायचं। आता धना पावडर 1 चमचा घेतलाय, अर्धा चमचा जिरे पावडर आणि बिर्याणी मसाला 1 चमचा घेतलाय, कस्तुरी मेथी एकदम पाव चमचा, अर्धा चमचा हळद आणि लाल तिखट घेतलेला आहे मी 2 चमचे। तुमच्या आवडीनुसार तिखटाचं प्रमाण कमी जास्त करू शकता। आणि 1 चमचाभर असं तेल घालायचं आहे, म्हणजे मस्त असं ते सगळं व्यवस्थित कोट होतं। आता याला छान मिक्स करून घ्यायचंय आणि सोबतच चवीनुसार मीठ घालायचंय आणि छान एकजीव मिक्स करून 15 मिनिटाची रेस्ट द्यायचे। याने खूप छान चवीला लागतात हे सोया चंक्स आहेत ते, तुम्हाला कळणारही नाही तुम्ही व्हेज खाताय। जे नॉनव्हेज प्रेमी आहेत आणि श्रावण पाळतायत ना त्यांच्यासाठी उत्तम पर्याय आहे ही रेसिपी। तर 15 मिनिटं झाली होती, आपण फोडणी करायला घेऊया। तर एक कुकर घेतलाय मी, त्याच्यामध्ये 1 पळीसारखं तेल घालायचंय। तेल चांगलं गरम झालं की याच्यामध्ये 2 तमालपत्री आणि 1 चमचा खडा जिरा आहे ते टाकायचंय। जिरं चांगलं फुललं की याच्यामध्ये बारीक चिरलेला एक मीडियम आकाराचा कांदा घालायचाय। कांदा एकदम बारीक चिरून घ्यायचा, म्हणजे तो पुलावमध्ये छान लागतो। आणि एकसारखा परतून घ्यायचा 2 ते 3 मिनिट मोठ्या गॅसवरती, म्हणजे तो छान असा भाजला जातो। कांदा छान परतला गेला की याच्यामध्ये आपल्याला आलं लसूण मिरची आणि कोथिंबीरीची पेस्ट घालायची। आलं लसूणच्या पेस्टमध्ये थोडी कोथिंबीर असेल ना तर मस्त टेस्ट येते। 1 चमचा भरून मी ही पेस्ट घातलेली आहे। छान मिक्स करून घ्यायचं। जी आलं लसूणचा कच्चेपणा आहे ना पेस्ट मधला तो एकदम निघून गेला पाहिजे, छान अशी ती परतली गेली पाहिजे फोडणीमध्ये। पेस्ट आहे ती 2 मिनिटांसारखी मी परतून घेतले। आता याच्यामध्ये अर्धा चमचा हळद टाकलेली आहे। हळद ही छान परतून घ्यायची, म्हणजे हळदीचा हलका कच्चेपणा असतो ना तो मोडून जातो। आणि आता आपल्याला याच्यामध्ये लाल तिखट टाकायचं आहे। फोडणीमध्ये 1 चमचा लाल तिखट टाकायचं, म्हणजे भाताला कलर खूप छान येतो। आणि गरम मसाला मी इथे टाकलेला आहे 2 चमचे। होममेड वापरला तर अति उत्तम, नाही तर कोणत्याही ब्रँडचा तुम्ही वापरू शकता। छान असं मिक्स करून घ्यायचं। इथे आपली फोडणी आहे ती छान तयार झालेली आहे। आता याच्यामध्ये आपल्याला मॅरिनेट करून ठेवलेले सोया चंक्स आहेत ते घालायचे आहेत। जवळजवळ 15 मिनिटं झाली होती, मस्त ते मॅरिनेट झालेत। आता सगळे व्यवस्थित चमच्याच्या साहाय्याने मी फोडणीमध्ये घातले आणि छान असं त्याला परतून घ्यायचंय 1 ते 2 मिनिट। व्यवस्थित परतल्यानंतर म्हणजे चांगलं ऑइल आहे ते रिलीज झालं पाहिजे इथपर्यंत त्याला परतायचंय। छान असे फोडणीमध्ये परतल्यानंतर ते इतके छान दिसतात ना, खरं सांगायचं म्हटलं तर पुलाव जर करायचा नसला तर ह्या स्टेजला ही जी भाजी आहे ती चपातीसोबत खायला मला खूप आवडते। नक्की एकदा ट्राय करा। पण आपण आता पुलाव करतोय त्यामुळे आता ह्या स्टेजला आपल्याला याच्यामध्ये तांदूळ घालायचे आहेत। तांदूळ भिजत ठेवले होते, त्याला जवळजवळ अर्धा तास झाला होता, त्यामुळे ते पटकन 3 शिट्टीमध्ये शिजले जातात। तांदूळ घातल्यानंतर आपल्याला पुन्हा एकदा 2 ते 3 मिनिट याला फोडणीमध्ये परतून घ्यायचे। हलक्या हाताने परतायचं, नाही तर तांदूळ तुटण्याची शक्यता असते। फोडणीमध्ये तांदूळ परतले ना की मस्त असे खिले खिले बनतात, म्हणजे असे चिकट बनत नाहीत। आता याच्यामध्ये मी पाणी घातले, उकळतं पाणी घालायचंय। 1 कप आपण तांदूळ घेतला होता त्यासाठी 2 कप पाणी मी उकळायला ठेवलं होतं आणि चवीनुसार मीठ घालायचंय।
सगळं छान हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं आणि लास्टला बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची। आपण गार्निशिंगसाठी नंतर वापरणारच आहोत, पण असं कुकरमध्ये कोथिंबीर घातली ना की त्याचा फ्लेवर आहे तो खूप छान उतरतो भातामध्ये। आता आपल्याला मीडियम गॅसवरती 3 शिट्या करायच्या आहेत। एकदम मस्त भात तयार होतो 3 शिट्यांमध्ये। तर इथे 3 शिट्ट्या झाल्या होत्या आणि तुम्ही बघू शकता वाफ गेल्यानंतर मी कुकर उघडलाय आणि एकदम परफेक्ट असा आपला भात तयार झालेला आहे। अगदी सगळे तांदूळ सुट्टे मोकळे असे झालेले आहेत आणि तरी सुद्धा मऊ लुसलुशीत असा हा भात झालेला आहे। अजिबात असा चिकट राहिलेला नाही किंवा एकदम असा फळफळीत झालेला नाही आणि कलरही एकदम मस्त आलाय। आता आपण लास्टला याच्यावरती फोडणी देणार आहोत। त्यासाठी 2 चमचे सारखं तूप मी गरम करत ठेवलंय एका तडका पॅन मध्ये आणि याच्यामध्ये आपल्याला काजू घालायचे आहेत। एका काजूच्या 2 पाकळ्या अशा करून घेतल्यात म्हणजे त्या दिसताना छान दिसतात। काजू कधीही मी लास्टला घालते, जर सुरुवातीला घातले ना तर ते असे मऊ पडतात, जर लास्टला आपण असे हलके गरम करून घातले तर त्यांचा क्रंच आहे तो आहे तसाच राहतो आणि पुलाव असू दे बिर्याणी असू दे त्याच्यामध्ये ते खाताना खूप छान लागतात। नक्की एकदा असं ट्राय करून बघा। आणि ते आपला जो पुलाव आहे तो बनून तयार झालेला आहे, सोया पुलाव एकदम मस्त चवीला लागतो। तुम्हाला जर आवडली असेल आजची रेसिपी तर रेसिपीला नक्की लाईक करा, शेअर करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, सोबतच बेल आयकॉन दाबा म्हणजेच अशा नवनवीन रेसिपीज तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील आणि अशाच नवनवीन रेसिपींसोबत आपण पुन्हा भेटू। रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद, बाय बाय।